नमस्कार. आपण पाहत आहे महाराष्ट्र प्राईम न्यूज. मित्रांनो, गेल्या अनेक दिवसापासून महाराष्ट्रामध्ये मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी गावखेड्यांमध्ये जाऊन सभा घेत आहेत. सुरुवातीपासून जर आपण अभ्यास केला तर मनोज जरांगे पाटील यांनी सुरुवातीला आंदोलन केलं, म्हणजेच थोडक्यात त्यांनी उपोषण केलं. उपोषणानंतर सरकारला वेळ दिला. त्यानंतर सरकार दिलेल्या वेळेमध्ये आरक्षण जाहीर करू शकले नाहीत. त्यामुळे पुन्हा मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण केलं. पुन्हा सरकारने आपल्या शिष्टमंडळाच्या मार्फत मनोज जरांगे पाटील यांना आंदोलन मागे घ्यायला लावलं, उपोषण मागे घ्यायला लावलं आणि पुन्हा 2 महिन्याचा वेळ मागितला. मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा सरकारला वेळ दिला आणि आता 24 डिसेंबर रोजी मराठा समाजाला आरक्षण मिळणार की नाही हे सरकार जाहीर करणार आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये मनोज जरांगे पाटील दौरे करत आहेत. विदर्भामध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या सभा होत आहेत. मित्रांनो, मनोज जरांगे पाटील यांच्या सभेला आता यश मिळत आहे. गेल्या अनेक दिवसापूर्वी आपण पाहिलं असेल की मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसी कॅटेगरीतून मराठा समाजाला आरक्षण द्या ही मागणी केल्याबरोबर काही ओबीसी नेते जागे झाले आणि सभा घेऊ लागले आणि एक महाराष्ट्रामध्ये नवीन संघर्ष पाहायला मिळाला. तो म्हणजे मराठा विरुद्ध ओबीसी असं एक वातावरण तयार झालं. आज देखील मनोज जरांगे पाटील आपल्या सभेच्या माध्यमातून त्या ओबीसी नेत्याच्या वरती ताशेरे ओढतच आहेत आणि ते ओबीसी नेते देखील मनोज जरांगे पाटील यांच्यावरती बोलण्याची एकही संधी सोडत नाहीत. परंतु मनोज जरांगे पाटील यांचा विदर्भातला हा दौरा अतिशय सक्सेसफुल झालाय असं म्हणावं लागेल. याचं कारण असं आहे की जर मागच्या 15 दिवसापूर्वी तुम्ही पाहिलं असेल तर महाराष्ट्रामध्ये एक मोठा संघर्ष तयार झाला होता. ओबीसी विरुद्ध मराठा असं एक वातावरण तयार झालं होतं. परंतु आता लोकांच्या लक्षात येऊ लागलंय की हे राजकारणापोटी मराठा विरुद्ध ओबीसी असं वातावरण होत आहे. मनोज जरांगे पाटील आपल्या सभेच्या माध्यमातून मराठा समाजाला ओबीसी कॅटेगरीतून आरक्षण द्या ही मागणी का करत आहेत ती मागणी देखील समजून घेतली पाहिजे. जर मराठा समाजाला 50% वरती आरक्षण दिलं तर ते आरक्षण टिकत नाही. यासाठी मराठा समाजाच्या जे हक्काचं आरक्षण होतं आणि जे ओबीसी कॅटेगरीला फुगीर आरक्षण दिलं होतं ते आरक्षण मराठा समाजाच्या हक्काचं असल्यामुळं ओबीसी मधूनच मराठा समाजाला आरक्षण द्या ही प्रमुख मागणी मनोज जरांगे पाटील करत आहेत. मनोज जरांगे पाटील सध्या विदर्भामध्ये सभा घेत आहेत. काल आपण जर पाहिलं असेल तर माहूरगड या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांचा निषेध करण्यात आला. त्यांच्या ताफ्याला अडवण्यात आलं, कुठं काळे झेंडे दाखवले. मनोज जरांगे पाटील ज्या ठिकाणाहून गेले त्या ठिकाणी गोमूत्र शिंपडण्यात आलं. असे प्रकार आपण ऐकले असतील. एकीकडं छगन भुजबळ यांना देखील महाराष्ट्रभर विरोध केला जात आहे. छगन भुजबळ ज्या ज्या गावामध्ये जात आहेत त्या गावात त्यांनाही विरोध केला जातोय आणि यातूनच महाराष्ट्रामध्ये एक नवीन संघर्ष तयार झाला, तो म्हणजेच मराठा विरुद्ध ओबीसी. तर हा संघर्ष पुढे वाढू नये यासाठीच मनोज जरांगे पाटील यांनी विदर्भातला दौरा काढला होता. तसं पाहिलं तर विदर्भातील मराठा समाज हा ऑलरेडी कुणबीमध्ये आहे. 70-80% समाज हा ऑलरेडी कुणबीमध्ये असल्यामुळं तो ओबीसी कॅटेगरीतच आहे आणि तरी देखील मनोज जरांगे पाटील यांनी त्या ठिकाणी सभा घेण्याचं कारण हेच आहे की भविष्यामध्ये ओबीसी विरुद्ध मराठा हा जो संघर्ष आहे तो मराठा विरुद्ध मराठा असा होऊ शकतो. कारण ओबीसी मध्ये जे आधीचे मराठा समाज आहे, ज्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळालेले आहेत, जे ऑलरेडी ओबीसी आहेत त्यांच्यामध्ये आणि जे नवीन आरक्षण मागतायत यांच्यामध्ये हा संघर्ष किंवा हा वाद पेटवून दिला जाऊ शकतो हे मनोज जरांगे पाटील यांनी ओळखलं आणि त्यासाठीच त्यांनी त्यांचा आरक्षणाचा जो मोर्चा आहे, ज्या सभा आहेत त्या विदर्भाकडे वळवल्या आणि काल त्यांची जी सभा झाली त्या सभेच्या ठिकाणी त्यांना कुठेतरी विरोध केला जातोय असं दाखवण्याचं काम मीडियाने केलं. परंतु आजची सभा ही अतिशय महत्त्वाची आहे. आज मनोज जरांगे पाटील हे नांदेड जिल्ह्यातील बारटनगरी या ठिकाणी सभा घेणार आहेत आणि त्या ठिकाणचं जर चित्र आपण पाहिलं तर मराठा विरुद्ध ओबीसी असं कुठंच वातावरण राहणार नाही याची संकेत आपल्याला मिळत आहेत. यापूर्वी जे मराठा विरुद्ध ओबीसी वातावरण तयार केलं गेलं ते कुठेतरी राजकीय हेतूने केलं गेलं हेच आता सिद्ध होत आहे. आज मनोज जरांगे पाटील यांची बारटनगरी या ठिकाणी सभा आहे. त्या ठिकाणी जवळपास 20 क्विंटलच्या पुऱ्या आणि भाजीची सोय देखील करण्यात आलेली आहे आणि विशेष म्हणजे बारटनगरी या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी किंवा त्या ठिकाणी येणाऱ्या मराठा बांधवासाठी पाणी आणि खाण्याची सोय ही ओबीसी बांधवाकडून केली गेली आहे. त्यामुळं महाराष्ट्रामध्ये जो नवीन संघर्ष तयार झाला होता, मराठा विरुद्ध ओबीसी जो वाद तयार झाला होता तो वाद आता कुठेतरी शांत होत चाललेला आपल्याला पाहायला मिळतोय. एकीकडे मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात क्युरेटिव्ह पिटिशनवरती काल सुनावणी झालेली आहे आणि आज त्याचा निकाल आहे आणि एकीकडे राज्याचे मुख्यमंत्री
एकनाथ शिंदे साहेब हे देखील मराठा समाजाला लवकरच आरक्षण देऊ याच भूमिकेवरती ठाम आहेत. एकीकडे मनोज जरांगे पाटील यांनी अवघा महाराष्ट्र पिंजून काढलेला आहे आणि यातूनच आता मराठा समाजाला आरक्षण मिळणार हे संकेत मिळत आहेत. परंतु 4-5 आठवडे झाले आपण जे पाहतोय की महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी जशी जशी जोर धरू लागली तसतसा मराठा समाज विरुद्ध ओबीसी समाज असं वातावरण तयार करण्यात आलं होतं आणि एकीकडे मराठा समाज विरुद्ध ओबीसी असं वातावरण तयार करून काही राजकीय मंडळी ह्यावरती आपली राजकीय पोळी भाजू पाहत होते. परंतु हा संपूर्ण जो डाव आहे त्यांचा आता मनोज जरांगे पाटील यांनी उधळून लावलेला आहे. कारण काल परवा आणि या आठवड्यामध्ये ज्या सभा झालेल्या आहेत त्या सभांमधूनच आपल्या लक्षात येतं की मनोज जरांगे पाटील यांना भरपूर असा पाठिंबा त्या ठिकाणी मिळालेला आहे आणि कुठंतरी क्वचित एखाद्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून ओबीसीच्या नावाखाली कुणीतरी राजकारण करत आहे हे देखील आता उघड पडलेलं आहे. काल जो प्रकार घडला तसाच प्रकार आज होतो की काय असा अनेक जणांच्या मनामध्ये प्रश्न होता. परंतु आज बारडनगरी या ठिकाणी जी मनोज जरांगे पाटील यांची सभा होणार आहे त्या सभेला अक्षरशः पाणी आणि जेवणाची सोय ही ओबीसी बांधवाकडून केली गेली आहे आणि मनोज जरांगे पाटील यांना बारडनगरीमधील ओबीसी बांधवांनी पाठिंबा दर्शवलाय. यामुळेच असं लक्षात येतंय की येत्या काळामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी जे वातावरण तयार झालं होतं ते आता हळूहळू वातावरण शांत होत चाललंय आणि मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न देखील आता सुटत चाललाय असंच म्हणावं लागेल. मित्रांनो, बारडनगरीमध्ये मराठा समाजाला ओबीसी समाजाने जो पाठिंबा दाखवलाय तो अतिशय महत्त्वाचा आहे. यामुळे राज्यात शांतता निर्माण होऊ शकते. जो मागच्या वेळेस आपल्याला संघर्ष पाहायला भेटला तो संघर्ष कुठेतरी आता बंद होऊ शकतो. याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि क्युरेटिव्ह पिटिशनवरती काय निर्णय येऊ शकतो याबद्दल तुमचं काय मत आहे. मराठा समाजाला 50% आत आरक्षण मिळेल की वेगळं आरक्षण मिळेल याबद्दल देखील तुमचं काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.